काझीरंगा अभयारण्य. भौगोलिक वैशिष्ट्य. काझीरंगा अभयारण्य हे आसाम राज्यात आहे. त्याचा विस्तार सुमारे 265 चौरस किलोमीटर आहे. हे अभयारण्य भारताचे भूषण आहे. काझीरंगाची भूमी कर्दन भूमी, चिखलाची जमीन आहे. येथे कमरा एवढा चिखल आढळतो. सगळीकडे उंच गवत इतके वाढले आहेत की हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो. प्राणी जीवन. येथे विविध व असंख्य पशुपक्षी आढळतात. एकशिंगी गेंडा हे मुख्य आकर्षण आहे. हत्ती, म्हशीचे कळप, हरणे, गायबगळे इत्यादी प्राणी आहेत. एकशिंगी गेंडा हा आसाम राज्याचे प्रतीक आहे. वन्य प्राणी सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी दिसतात. पर्यटकांसाठी प्रशिक्षित हत्तींची व्यवस्था आहे. प्रश्न क्रमांक 2. प्राण्यांचे गंधज्ञान या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा. प्राण्यांची घाणेंद्रिय खूप तीव्र असतात. वातावरणातील बदल त्यांना वासामुळे कळतात. प्राण्यांचे गंधज्ञान चांगले असल्यामुळे ऋतूमधील बदल त्यांना माणसापेक्षा लवकर कळतात. पाळीव प्राण्यांना विशिष्ट हालचाली चटकन कळतात. एखाद्या अनोळखी माणसाचा किंवा कीटक वासा पाळीव प्राण्यांना चटकन कळतो. गायीगुरांना मातीतले गंध कळतात. वाघ, सिंह इत्यादी जंगली प्राणी वासावरून शिकार शोधतात. वैजयंती हत्तीने लाळी डबक्याच्या काठावर मरून पडलेल्या हरणाचे ज्ञान विशिष्ट वासामुळे झाले. अशा प्रकारे प्राण्यांचे गंधज्ञान ही त्यांना मिळालेली देणगी आहे. प्रश्न क्रमांक 3. काझीरंगा ही कर्दम भूमी आहे. हे विधान साधारण स्पष्ट करा. पशुपक्ष्यांना प्रत्यक्ष पाहावे म्हणून लेखक काझीरंगा या आसामातील अभयारण्यात आले होते. आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता. पावसाच्या बुरबुरीमुळे जंगलात दलदल निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश निरभ्र झाले होते. शांत वाण्यामध्ये लेखक बाहेर पडले तेव्हा ते म्हणतात की काझीरंगा ही कर्दमाची म्हणजे चिखलाची भूमी आहे. इथे कमरे एवढा चिखल असतो व त्यात फिरणे माणसाला शक्य नसते. सगळीकडे इतके उंच गवत वाढलेले असते की त्यात हत्तीवर बसलेला माणूसही दिसत नाही. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा. वैजयंती. लेखकांना जंगलात फिरण्यासाठी जी हत्ती मिळाली तिचे नाव वैजयंती. इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल इतकी ती सुंदर. ती गवतातून एकटीच जेव्हा चालते तेव्हा एखादी रेशमी साडी सळसळल्यासारखी वाटते. वैजयंती हत्तीन प्रशिक्षित होती. जंगलातील कोणत्याही पशुला ती घाबरत नाही. महताने खून करताच ती निश्चल उभी राहते. एकदा ती एलिफंट ग्रास मधून चिखल तुडवीत चाललेली असताना मध्येच थांबली. तिने सोंड वर केली व तुतारीसारखी किंकाळी मारली. तिला डबक्यापाशी मरून पडलेले हरिण दिसले. तिने तोंड हवेत फिरून चारी दिशांचा वास घेतला. तिला जणू मृत्यूची चाहूल लागली होती. एकशिंगी गेंडा. एकशिंगी गेंडा हे आसामचे खास वैशिष्ट्य आहे. राज्य सरकारचे ते प्रतीक असल्यामुळे आसामात ठिकठिकाणी त्याचे पुतळे उभारण्यात आले आहेत. एक इंग्रजी कवीने तो माणसापेक्षा श्रेष्ठ आहे अशा आशयाची छोटी कविता लिहिलेली आहे. प्रचंड शरीर असलेल्या प्राण्यात एकशिंगी गेंड्याचा जगात 4था क्रमांक लागतो. बाजारात गेंड्याच्या नाकावरील शिंगाची किंमत सुमारे 2000 रुपये आहे. शरीर थंड राखण्यासाठी एकशिंगी गेंडा चिखलाने अंग माखून घेतो. आपली विष्ठा तो एकाच जागेवर टाकतो. वाटेल तेथे घाण न करणारा एकशिंगी गेंडा सामाजिक आरोग्याचा भोक्ता आहे. गेंड्याच्या सवयी. गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो असा समज आहे, पण गेंडा वन्य पशूंना निष्कारण त्रास देत नाही. एकलकोंडेपणाचे रूपांतर तिरसटपणात झाले व क्वचित कधीतरी एकटा असेल तर गेंडा समोर येणाऱ्या पशुवर धडक मारायला निघतो. एकशिंगी गेंडा शरीराला थंडावा मिळावा म्हणून चिखलाने अंग माखून घेतो. संबंध मोठ्या जंगलात फक्त एका ठिकाणीच आपली विष्ठा टाकतो. तो सामाजिक आरोग्याचा भोक्ता आहे. जंगलात कुठेही लांब गेला तरी पुन्हा तो त्याच जागेवर नेमका येतो. घाण वाटेल तिथे टाकू नये व शेजाऱ्या पाजाऱ्याला त्रास होऊ नये असे वागू नये हे त्याला कळते. गायबगळे. गायबगळ्यांचा रंग पांढरा शुभ्र असतो. गायबगळे रानम्हशीच्या कळपाशी आढळतात. ते पंख हलवत उडतात व गिरकी घेऊन खाली गवतावर उतरतात किंवा म्हशीच्या पाठीवर बसतात. म्हशी गवतातून चालतात त्यावेळी गवतातले लहान मोठे कीटक हवेत उडतात. गायबगळे हे कीटक खातात. विशाल शिंगाच्या म्हशीमधून वावरणारे बगळे पाहिले की वाटते निसर्गाची काळ्यावरची ही पांढरी लिपी आहे. प्रश्न क्रमांक 5. तुम्ही केलेला जंगल प्रवास याविषयी थोडक्यात माहिती लिहा. इयत्ता 8वीत असताना आमच्या वर्गाची सहल पनवेल जवळील कर्नाळा येथील पक्षी अभयारण्यात गेली होती. हे अभयारण्य लिंगाणा डोंगराच्या पायथ्याशी आहे. आजूबाजूला असलेल्या दाट जंगलात पक्ष्यांचे मोठमोठे पिंजरे पाहायला मिळतात. सरत्या पावसाळी दिवसात तो जंगल प्रवास करताना मी भारीच मौज लुटली.
आल्हाददायक गार वातावरण, थंड हवेच्या शांत झुळका यामध्येच विविध पक्ष्यांचे सुमधुर आवाज व खळखळणाऱ्या झऱ्यांचा गोड नाद मनाला सुखावून गेला. जंगल प्रवासाची खरी मौज तुम्ही अनुभवली ती तेव्हा आम्ही लिंगाणा डोंगर चढून लिंगाणाच्या कड्यापाशी पोहोचलो तेव्हा. पायथ्यापासून लिंगाण्यापर्यंत सुमारे 5 किलोमीटर अरुंद पायवाटेचा रस्ता पायी तुडवताना भोवतालचा गर्ददाट झाडीचे आच्छादन होते. जणू आम्ही झाडांच्या डोलीतूनच प्रवास करीत होतो. लिंगाणा डोंगर चढताना दमछक होत होती, पण लिंगाण्याच्या कड्यापाशी पोहोचलो तेव्हा किती आनंद झाला त्याचे वर्णन मला करता येणार नाही.